श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची कृपा आपल्या सर्वांवर होत असते, पण आपल्याजवळ आहे त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित न करता आपल्याला अजून काय हवं आहे ह्याकडे लक्ष देत असतो व अजून अपेक्षा वाढवत बसतो. ह्याने होतं काय, जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि नाही त्याच्या मागे लागून आनंद उपभोगायचा राहून जातं. आयुष्य म्हणजेच मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो व तो आपण वाया न घालवता त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक आत्म्याचा जन्म सार्थकी लागू शकतो, पण ह्याचा कोणीच विचार करत नाही. अपेक्षांचं व इच्छांचं ओझं इतकं वाढवत बसतो की जे आपल्याकडे आहे त्याचा विसर पडत जातो. म्हणूनच माया, मोह, लोभ, अहंकार या सर्वांवर आपण नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो. आपल्याला हा जन्म का आणि कशासाठी मिळाला आहे त्याचा आपण विचारच करतच नाही. म्हणूनच सर्वात अगोदर ह्याचा शोध घेतला पाहिजे. आपला जन्म कोणत्या उद्देशाने झाला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मगच आपण आपलं आयुष्य सुखात घालवू शकतो. व ह्यासाठी एकच मार्ग, कारण ह्याच मार्गावर आपल्याला जे प्रश्न पडले आहेत त्याची आणि आपल्याला अजून काय प्रश्न पडू शकतात याची, ह्या सर्वच प्रश्नांची उत्तरं सापडतील व तो मार्ग म्हणजे आध्यात्मिकतेचा मार्ग. ह्या मार्गाने चालायला सुरुवात केली की सुरुवातीला खूप अडथळे येतील, पण त्याचा अंत सुखदायकच असणार हा दृढ विश्वास सगळ्यांनी बाळगलाच पाहिजे. कारण हाच मार्ग आहे जो आपल्याला सुखदुःखात दोन्ही वेळात उपयोगी पडतो. ज्यांनी हा मार्ग धरला की त्यांना बाकीचे मार्ग आपोआपच सापडतील. हो, हे मी ठामपणे सांगू शकते, कारण हाच मार्ग मी धरला जेव्हा मला कोणते मार्ग सापडत नव्हते. पण आता ह्या एका मार्गामुळे मला इतके मार्ग सापडत चालले आहेत की असं वाटतं की असंच आध्यात्मिक मार्गावर चालत राहावं, कारण हाच मार्ग माझ्या यशाचा मार्ग आहे. मग ज्या मार्गावर जर सुरुवातीला त्रास आणि नंतर यश मिळत असेल, तर हा मार्ग आयुष्याच्या अंतिम प्रवासापर्यंत धरला तर आयुष्य सुखमय, मी तर म्हणेन स्वामीमयच होणार. म्हणूनच मी सगळ्या आत्म्यांना विनंती करते, हा मार्ग सगळ्यांनी धरा आणि फक्त स्वतःला स्वामीच्या चरणात लीन करून घ्या. तुम्हाला फक्त आणि फक्त यशच मिळणार. पण ह्यासाठी सर्वांना नकारात्मक ऊर्जेंवर ताबा मिळवला पाहिजे व सकारात्मक ऊर्जेमध्ये प्रवेश केला पाहिजे. हे सर्व घडू शकतं फक्त स्वामी आईच्या नामस्मरणाने व स्वतःला आईला मनापासून समर्पित केल्याने. श्री स्वामी समर्थ.